सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। तर आजची कथा काय आहे ते आपण बघणार आहोत। एका गावामध्ये एक प्रामाणिक मुलगा राहत होता। त्याच्या आई वडिलांनी त्याच्यावर खूप चांगले संस्कार केले होते। तो त्या संस्कारांना धरून वागत होता। तो एकदा शेजारच्या घरी काम करण्यानिमित्त गेला। घरी कोणी नव्हते, फक्त नोकर होता। नोकराने त्याला बसायला सांगितले आणि नोकर भाजी आणण्यासाठी गेला। मुलगा तेथेच बसून राहिला। त्याच्या समोर एका टोपलीत सफरचंद ठेवलेले होते। त्याला सफरचंद खूप आवडायचे, परंतु त्याने त्याला हात न लावता तो शेजाऱ्यांची वाट पाहत बसला। बऱ्याच वेळाने शेजारी घरी परत आला। त्याने पाहिले की मुलगा वाट बघत बसला आहे व त्याच्या शेजारी सफरचंद असतानाही तो त्यांना खात नाही। त्या मुलाला सफरचंद आवडत होते हे त्यांना माहिती होते, तरी त्याने त्यांना हात नाही लावला। शेजारी आले की त्याने त्यांना नमस्कार केला। शेजाऱ्यांनी त्याला विचारले, तुला सफरचंद आवडतात ना? मग तू एक तरी ही सफरचंद का नाही खाल्ले? मुलगा म्हणाला, इथे कोणीच नव्हते। मी एक दोन सफरचंद जरी खाल्ली असती तरी कुणाला काही कळले नसते, पण मला कोणीच पाहत नव्हते, पण मी स्वतः पाहत होतो म्हणून मी खाल्ले नाहीत। मी स्वतःला फसवू शकत नाही। शेजाऱ्याला त्याचे बोलणे ऐकून आनंद झाला। ते म्हणाले, आपला आत्मा आपण काय करतो हे पाहत असतो। आपण आपल्या आत्म्याला फसवू शकत नाही। दुसऱ्याला फसवू शकतो, पण आपल्याला खोटे बोलण्याचे फार अवघड आहे। तर ह्यामधून तात्पर्य काय आहे तर ते आपण बघणार आहोत। तर याचे तात्पर्य असं आहे की लहानपणीच मुलांना खोटे बोलण्यापासून अडवल्यास मुले भविष्यात योग्य दिशेने वाटचाल करतात। मुले वाईट वर्तनाची निघाल्यास त्याचा दोष त्याच्या आई वडिलांच्या संस्काराचा येतो। त्यामुळे जो दोष असतो तर तो आपण नेहमी आई वडिलांनाच देतो। म्हणून खोटे बोलणे हे कधीही चुकीचंच आहे। त्यामुळे खोटे बोलायचं नाही हे आपण आपल्या लहान मुलांना सुरुवातीपासूनच शिकवायला पाहिजे। तर आजच्या कथेमधून आपण एकच बोध घ्यायचा आहे की खोटे कधीही बोलू नये, कारण की आपण ते आपल्या स्वतःच्या मनाला सुद्धा पटले पाहिजे। तर आजचा जो व्हिडिओ आहे, तर आजची जी स्टोरी आहे ती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।